राऊत साहेब, स्वागत आहे आपलं एबीपी माझामध्ये। भाजपचे सगळ्यात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सातत्यानं आरोपांमध्ये घेरले गेलेले आहेत। शिवसेनेची काय भूमिका आहे, काय प्रतिक्रिया आहे? त्याच्यात शिवसेनेची भूमिका असण्याचं काही कारण मला वाटत नाही। त्याच्यामध्ये ही सार्वजनिक भूमिका घेणं गरजेचं आहे या महाराष्ट्रात, या देशामध्ये। कारण भ्रष्टाचाराचे आरोप जेव्हा राज्याच्या किंवा देशाच्या मंत्र्यांवरती होतात तेव्हा त्या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा प्रधानमंत्र्यांनी घ्यायची असते। ती अजून तरी घेण्यात आलेली नाही। महाराष्ट्रामध्ये एकनाथराव खडसे यांचं राजकीय कारकीर्द फार मोठी आहे। आजचा जो भारतीय जनता पक्ष दिसतोय तो उभा करण्यामध्ये गोपीनाथराव मुंडेंच्या बरोबरीनं खडसेंचं योगदान नक्कीच मोठं आहे। ते ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत, पण आज चारही बाजूने त्यांच्यावरती आरोप होत आहेत। बरं, आरोप एक आहे का? नाही। तर दाऊदच्या फोनपासून तर MIDCच्या जमिनीपर्यंत असेल, लिमोजिन कारपर्यंत असेल, आणि एकटे खडसे उत्तर देत आहेत। मला असं वाटतं ह्याच्यामध्ये त्यांच्या पक्षानं उत्तर देणं गरजेचं आहे। खडसे एक मंत्री म्हणून उत्तर व्यक्तिगतरित्या देतील, मुख्यमंत्री हे त्यांचे बॉस आहेत, उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे। ते दिलं जात नाही, त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि जेव्हा संशयाचं वातावरण निर्माण होतं तेव्हा त्या संबंधित व्यक्तीवरती निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी फार मोठी होऊन पडते। ती आज खडसांवरती आलेली आहे। आणि नैतिकतेचा जर आपण मुद्दा घेतला तर ह्यापूर्वी नैतिकतेच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात आणि देशामध्ये आम्ही सगळ्यांनी, मग शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, आम्ही सगळ्यांनी काँग्रेस आणि NCPच्या मंत्र्यांना राजीनामे द्यायला लावलेले आहेत। मग केंद्रामध्ये सुद्धा अनेक मंत्र्यांना राजीनामे द्यायला लागलेले, महाराष्ट्रात द्यायला लागलेले आहेत। आज छगन भुजबळ मंत्री नसतील, जेलमध्ये गेलेले आहेत। एकनाथराव खडसे यांच्याच भूमिकेमुळे जळगावमध्ये सुरेशदादा जैन भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत ना अजून। त्यांचा गुन्हा काय फार मोठा असं मला वाटत नाही जर आपण कागदपत्र तपासली, पण खडसेंचा आग्रह, खडसेंचा हट्ट म्हणून सुरेशदादा जैन आजही 4 वर्ष त्यांना जामीन मिळत नाही, ते जेलमध्ये आहेत। मग जो न्याय सुरेशदादा जैनला खडसेंनी लावला, मग तोच न्याय स्वतःला खडसेंनी का लावू नये? निश्चितपणे, पण तुम्ही आता म्हणालात की पारदर्शक कारभाराची जबाबदारी ही निश्चितपणे मुख्यमंत्र्यांची आहे, पण मग मुख्यमंत्री किंवा भाजपमधले ज्येष्ठ नेते पुढे येऊन काही बोलत का नाहीयेत, भूमिका का मांडत नाहीयेत? भूमिका मांडायला पाहिजे, हिमतीने भूमिका मांडायला पाहिजे। जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल एकनाथराव खडसे हे निष्कलंक आणि निर्दोष आहेत 100%, त्यांनी हिमतीने ते समोरून सांगायला पाहिजे। ती सांगण्याची हिंमत त्यांनी दाखवायला पाहिजे की एकनाथराव खडसे यांच्यासारखा राजकारणातला निष्कलंक माणूस महाराष्ट्रात झालेला नाही, हे त्यांनी सांगावं ना। का सांगत नाहीत? त्यांनी सांगणं गरजेचं आहे। खास करून दाऊदच्या कॉलचा विषय जो आहे तो सरकार चौकशी करेल। तुम्ही 24 तासामध्ये जॉईंट CPनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, पण पुण्यातला MIDCच्या जमिनीचा जो मुद्दा आहे पुण्यातला, त्याच्यावरती महाराष्ट्रातले अजून एक वरिष्ठ मंत्री, कॅबिनेटमधले खडसेंचे सहकारी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी परखडपणे सांगितलं की जी जमीन सरकारची आहे, जमीन MIDCच्या मालकीची असताना एकनाथराव खडसे यांच्या नातेवाईकांनी खरेदी केली, खरेदी खत तयार केलं। जर एक मंत्री दुसरे एक मंत्र्यांविरुद्ध हे सांगतायत, पुरावे देत आहेत, तर ह्याचा सुद्धा विचार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे। मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिमा ही आजही स्वच्छ आहे, पारदर्शक आहे असं आम्ही मानतो। नक्कीच हिम्मत दाखवायला हवी मुख्यमंत्र्यांनी असं आपण म्हणताय। एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत। राजीव सर। संजयजी, एक ह्याच्यामधला मुद्दा जो आहे तो हे जे सगळं गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे त्याच्यामुळं राज्यातल्या सरकारची प्रतिमा खराब होते। आणि आपण सगळेजण जाणतो महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेनेचं सरकार आहे। मुख्यमंत्र्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत आपल्या, त्या आपण मुख्यमंत्र्यांकडे किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत आपल्या भावना, पक्षाच्या भावना पोहोचवलेल्या आहेत का? आणि त्यांचा त्याच्याबद्दल प्रतिसाद काय आहे? आज देशातलं केंद्र सरकार म्हणा व राज्यातलं सरकार म्हणा, हे म्हटलं तर भाजपचं पूर्ण बहुमत असलेलं सरकार आहे। त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्यांच्या सल्ल्याची गरज आहे असं मला वाटत नाही। खास करून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती रान उठवणारे नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील किंवा राज्यातले नेतृत्व असेल, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती आम्ही त्यांना सल्ला द्यावं असं मला वाटत नाही। त्यांना कळतं, कारण
हा देश भ्रष्टाचार मुक्त करण्याच्या आणाभाका घेऊन आम्ही सत्तेवरती आलेलो आहोत. त्याच्यामुळे या संदर्भात नैतिकतेचा आधार फार मोठा आहे. आजही भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक, अनेक खासदार हे महापालिकेतल्या लहान सहान गोष्टीवरती भ्रष्टाचाराचे आरोप करतील. काँग्रेस राष्ट्रवादीवरती अगदी रॉबर्ट वड्रापर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप करतायत. पुरावे समोर घेऊन या, तुम्ही प्रत्येकाच्या जेलमध्ये टाका. मग हाच न्याय त्यांनी स्वपक्षातल्या लोकांच्या संदर्भात लावायला पाहिजे असं मी यासाठी म्हणतोय. भ्रष्टाचाराचा मुद्दा हा एकपक्षीय नसतो, तो सार्वजनिक असतो. त्यात कोणी असतील, मग स्वकीय असतील किंवा परकीय असतील, सगळ्यांच्या विरोधामध्ये ही लढाई लढणं गरजेचं आहे. किंबहुना आपसारखे लोक एखाद्यावरती आरोप करतात म्हणून तो भ्रष्टाचारी ठरत नाही असं मी सांगतो. नाही, थोडक्यामध्ये तुमचं असं म्हणणं आहे की जे किरीट सोमय्या शिवसेनेवर आरोप करत होते महापालिकेतल्या भ्रष्टाचाराबद्दल, त्यांनी आता खडसेंच्या विरोधामध्ये सुद्धा मोहीम सुरू करावी आणि त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आणावीत अशी तुमची अपेक्षा आहे? मी कोणाचे व्यक्तिगत नाव घेऊ इच्छित नाही, पण किरीट सोमय्या हे भ्रष्टाचारासंदर्भात लढणारे एक नेते आहेत. अनेक या देशातल्या, महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारासंदर्भात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना न्यायाचा तराजू हा सारखा आपल्या हातात समान असायला पाहिजे. आम्ही सगळेच या लढाईत त्यांच्याबरोबर कायम उभे राहिलोय महाराष्ट्रात आणि देशामध्ये भ्रष्टाचार विरोधी लढाईमध्ये. संजयजी, छगन भुजबळ हे जर तुरुंगात गेल्यात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून, अजित पवार नाही, तुम्ही पूर्ण करा मग मी बोलतो. बोला. नाही, आपण पूर्ण करा मग मी माझा प्रश्न विचारतो. माझा प्रश्न असा होता, आज सुद्धा आधीच्या सरकारमधले लोक आहेत. बोला. प्रश्न असा आहे की शिवसेनेच्या बरोबरची आपण आरोप करतो आहोत, त्यांच्याविषयीचे पुरावे. हा, बोला. शिवसेनेच्या बरोबरची युती जी होती भाजपची, ती तुटण्यामध्ये खडसेंचा त्यावेळेला मोठा त्यांची भूमिका, त्यांनी मोठी भूमिका पार पाडली होती. त्यामुळं आता खडसेंचं हे जे काही सध्या होतं आहे, तर त्याच्यामुळं शिवसेनेला हा एक प्रकारचा आनंद मिळतोय की ते आता या निमित्तानं खड्ड्यात जात आहेत, तर चला मागचं उट्ट काढल्याचा? अजिबात नाही. नाही 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 बघा, एकनाथराव खडसे यांच्याविषयी व्यक्तिगत द्वेष, व्यक्तिगत वैर असण्याचं कारण नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका तेव्हा मांडली. ते काही पक्षाचे मालक नाहीत. त्यांना जे त्यांच्या हायकमांडने सांगितलं त्यांनी निरोप पोहोचवण्याचं काम केलं. आणि मला असं वाटतं की युती तोडताना जसा त्यांना आनंद झाला नसेल, तसा त्यांच्यावरती जे आरोप होत आहेत आणि ते अडचणीमध्ये आहेत म्हणून आम्हाला आनंद व्हायचं कारण नाही. इतकं द्वेषाचं राजकारण शिवसेना कधी करत नाही. संजयजी, पण हे जे वेगवेगळ्या प्रकारची एक आरोपांची माळ लागली खडसेंच्या बाबतीमध्ये, आपल्या मते त्यातले सगळ्यात गंभीर आरोप कोणता आहे ज्याच्यामुळं त्यांनी राजीनामा द्यावा, त्यांनी बाहेर पडावं असं आपल्याला वाटतं? आणि ह्या मुद्द्यावर आपची भूमिका आणि शिवसेनेची भूमिका सारखीच आहे का, ज्याच्यामध्ये आप असं म्हणतं की 6 महिन्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टच्या मार्फत खडसेंची चौकशी व्हावी? तुम्ही या मागणीला समर्थन करता का? आपची काय मागणी आहे मला माहीत नाही. शिवसेना हा या देशात एक फार मोठा पक्ष आहे. शिवसेनाला एक नैतिक अधिष्ठान आहे. आणि दुसरं कोणी आरोप करतोय, हा आमचा आरोप खडसांवरती अजिबात नाही. मी आपल्याला सांगतो, आम्ही खडसांवरती व्यक्तिगतरित्या कुठले आरोप केले नाही. किंबहुना पुण्यातल्या MIDC जमिनीच्या बाबतीत जे प्रकरण समोर आलं आहे त्याच्यामध्ये शिवसेनेचे वरिष्ठ मंत्री, कॅबिनेटमधले खडसेंचे सहकारी सुभाष देसाई उद्योगमंत्री यांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की जमीन MIDCच्या मालकीची आहे, जमीन सरकारची आहे. अशा जमिनीची खरेदी विक्री होऊ शकत नाही. पण खडसेंच्या नातेवाईकांच्या नावावर ही जमीन झालेली आहे असं म्हणतात. हा मला असं वाटतं की संशयाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात स्वतः पुढे येऊन खुलासा करणं गरजेचं आहे. या अशा पद्धतीनं बनवेगिरी करून जर जमीन घेतली गेली असेल तर त्याच्यासाठी बनवेगिरीचे 420चे गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत असं आपल्याला वाटतं? कायद्यानं ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या व्हायला पाहिजेत. मग किती मोठा माणूस असू द्या. या देशामध्ये देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांच्यावर खटले झालेले आहेत, हे लक्षात घ्या. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा न्यायासनासमोर उभे राहिलेले आहेत. कायदा महत्त्वाचा आहे.
हा इथे व्यक्तिगत हेव्या दाव्याचा प्रश्न नाही. नाही, याच्यामध्ये एक असं म्हणजे असं जे बोललं जातं की बीजेपीनं बांद्र्याचा असे आरोप केले होते की बांद्र्यामध्ये जो एक माफियांचा बॉस आहे आणि तो महापालिकेतल्या भ्रष्टाचाराला हातभार लावतो किंवा त्यांना पाठीशी घालतो, या निमित्तानं म्हणजे तुम्ही त्याचा बदला घेताय अशा प्रकारची जी एक भाजपतल्या गोटातून चर्चा सुरू आहे, त्यात तथ्य वाटतं तुम्हाला? अजिबात तथ्य नाहीये. आणि मुळात बीजेपीला असं वाटण्याचं कारण नाही, त्यांना असं वाटत नाही. कारण हा संपूर्ण विषय का आम्ही सुरू केलेला नाही आहे. सुरू करणारे लोक वेगळे आहेत आणि त्यांच्या लढाया ते लढतील. याच्यामध्ये शिवसेनेला आपली टांग टाकण्याची गरज वाटत नाही. याच्याबद्दल तुम्ही म्हणजे ही जी भूमिका व्यक्त केली आहे त्या म्हणजे याच्यापुरतंच तुमचं मर्यादित राहणार आहे का या मागणीसाठी तुम्ही आग्रही असणार आहात? तुम्ही पुढे या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघता की घेतला राजीनामा तर घेतला, नाही घेतला तर सोडून दिला, अशा प्रकारचा पवित्रा आहे तुमचा? भारतीय जनता पक्षानं निर्णय घेणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की ती वेळ निर्णय घेण्याची आलेली आहे. शिवसेनेची भूमिका याच्यामध्ये फार मर्यादित आहे. शिवसेना लोकभावनेबरोबर आहे.